ओम. श्रोते हो, आपल्यासमोर सार्थ ज्ञानेश्वरी पहिला अध्याय सादर करीत आहे. तर सर्वांनी मनापासून ऐकावा आणि आम्हाला सबस्क्राईब करावे हे विनंती. ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाध्या जय जय संवेद्या आत्मरूपा आदेवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मशेष सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मशेष आतेची मूर्ती सुवेश तीर्थ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. अस्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे पद पद्धती खेवणे प्रमेव रत्नांची आपदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेत साहित्यवाने सपुरा उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचिता पदे माझारी रत्ने भली. जेत व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणवणे विसंवादे धरती आयुधे हाती. तरी तर्कुतोची फरशो नीती भेदू अंकशो वेदांत तो मारसो मोदको मिरवे. एके हाती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकाचा. मग सजे सत्कार वादो तो पद्मकर वरदो धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय हस्तो. देखावे कवंतो सुविमळो तोची शुंडा दंडू सरळो जेथ परमानंद केवळो महासुखाचा. तरी संवाद तोची दशनो जो समता शुभ्रवर्ण देव उन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्नराजो. मज गमलिया दोनी मीमांसा श्रवण स्थानी बोधमदामृत मुनी अली सेविती. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत तेची निकुंभ सरीसेपणे एकवटती मस्तकावरी. उपरी दशोपनिषी दे जे उदारे
ज्ञानक मकरंदे ती कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भाळी आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे आहे तिने कवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मी आसे गुरु कृपा नमिले आदि बीजे आता भिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणवणे विशेषे अत्यादरू वेकावरी जैशी डोळ्यांजन भेटे ते वेळे दृष्टीची पाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी आका चिंतामणी आल्या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते आका तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्रावगाहनी आणातरी अमृत रसा स्वादनी रस सकळ तैसा पुढते तोची मी अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा गण जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान आवेक तरुचे अनातरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसोट अशेषांचे नातरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारो महामती व्यासाचे म्हणून हा काव्यामराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव येथून रसा झाला आओ रसाळपणाचा देवीची आई कानी कैक येथून शब्द श्री सच्चा श्रीक आणि महाबोधी कोळिक दुनावली येत चातुर्य शहाणे झाले
प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे थन माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसले भले हेत कळा विदपण कळा पुण्यासी प्रताप आगळा मनवणे जन्मजयाचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नावे का रंगी सुरंगतेची आगळिक गुणाम सगुणपणाचे बिकन भवस येथ भानुचे नितेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिशे उजळिले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व आका सुक्षेत्री बीज घातले ते आपल्या परिविस्तारले तैसे भारती सुरवाडिले अर्थजात तरी नगरांतरी वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैशी आगळी अंगणांगी नातरी उद्याने माधवी घडे ते तवन शोभेची खाणे उघडे आदिला पासून पाळे जीवा परी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणो निकायाश्रयले इतिहासी नाना पुरती प्रतिष्ठे लागी सान्यव धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारताली म्हणूने महाभारती नाही ते नोहे लोकीती येणे कारणे म्हणे पाही व्यासोचिष्ट जगत्रया आयशी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तमान पवित्र एक निरूपमान परम मंगल धाम उधारी जो आता भारत कमळ परागून गीताख्य प्रसंगू जो संवादला श्रीरंगून अर्जुनेशी नातरी शब्द ब्रह्माब्धी मथेला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडशिले विवेके पदाले परिपाके आमोदाशी जे अपेक्षिजे विरक्ती सदानुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथा
आजे आकर्णे जय भक्ती जे आदि वंद्य त्रिजगती ते भीष्मा पर्वी संगती सांगिजेला आजे भगवत गीता म्हणशिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेशी जैसे शारदाचे चंद्रकळे माझे अमृत कण कोवळे ते वेचिते म्हणे मवाळे चकोरत लगे आत्या परी श्रोता अनुभवावे हे कथा अति हळूवारपण चित्ता आनुनिया हे शब्दे विना संता हे शब्दे विना संवादिजे इंद्रियाने नता भोगिजे बोला दे झोंबिजे प्रमेयाशी जैसे भ्रमर परा गुणेती परी कमळदळे नेनती तैशी परी आहे शेविती ग्रंथी ये कापुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्र प्रकटता हानुराग भोगिता कुमोदिनी जाणे ऐशे निगंभीरपणे सिरावले नि अंतहा करणे आतिला तोची जाणे मानू अहो अर्जुनाचे पाती परी सनया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणतले चरणाम लागो विनविले प्रभू सखोल हृदय पुले म्हणून या जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी भोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जने आपुला म्हणितला तरी उणे सजे उपसाला प्रार्थुकाये परी अपराध तो आणि काहे आजे मी गीतार्थ कवळो पाहे ते अवधारा विनवलाहे म्हणून या हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी काय भानु तेजी खद्योता शोभाथी किटिटी भू चोचोवरी आमाप स्वे सागरी मीनेन तो त्या परी प्रवर्तेथ आयकाकाश गिवसावे आतरे अनेक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता तया गीतार्थाची थोरी आस्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी ते तारू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व
हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरो स्वये श्री सर्वेश्वरो प्रत्यक्ष अनुवादला आयशे जे अगाध जेत वेळावती वेद ते तल्प मे मतिमंद काय होय हे अपार कैसे निकवळावे आमा तेज कवने धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी परीत से का धारो तेनेची बोले मी सदरो जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्खो जरी जाहाला विवेको तरी संत कृपा दीपको सोज्वळ असे लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परशीचा आहे की मृतई जीवित आला हे अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती एत वस्तू सामर्थ्य शक्ते नवल काही का जयाते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवरतो लाहे ग्रंथी तरी न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवीतासे आता देज अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मे अनुग्रहितो साधूंचा निरूपितो ते आपला अलंकारितो भलतया परी तव श्री गुरु म्हणते राहे हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगे या बोला श्री निवृत्ती दासो पाहुणे परम उल्लासो म्हणे परिसा मनावकाशो देऊनिया तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्रासे पुसतो म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्राचे जे धर्मालय म्हणजे तेत पांडवाने माझे गेले असते व्याजे झुंजाचेने तरी ती तुला मवसरी काय किजत असे रेरी ते झड करे कथन करी मज प्रती ते वेळे तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळय पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले कवाट
जैसे उसळले कालकुट धरी कवन ना तरी वळवाणल साधू कला प्रलया वाते पोखरला सागर शोषुने उधवला अंबराशी तैसे दळ धुरंधर नाना विही परिकर अवगमले भयासुर ते काळे ते देखोनी दुर्योधने अवेरिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने गज घटाते मग द्रोणापाशी आला आतया ते म्हणजे हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचले आथी बुद्धिमते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवने कुरंठा केला तेने हा सैन्य सिंधू पाकरिला देख देख आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्रे प्रवीण क्षात्र धर्मे निपुण वीराहाती जे बळे प्रौढी पौरुखे भीमार्जुना सारिखे ते सांगे न कौतुके प्रसंगेची एत युधान सुभटू आलाशे विराटू महारथी श्रेष्ठो द्रुपद वीर चेकिस्तान धृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतो उत्तम मौजा नृपनाथो शैव्य देख हा कुंती भोज पाहे एत युथा मन्याला हे आणि पुरोजितादिराय हे सकळे देख हा सुभद्रा हृदय नंदनो जो अपरो नवार्जुनो तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनो देखे द्रोणा आणि काही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर मितीने निजे परी अपार मिनले असती आता मुचा दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती उद्देशे कदोनी जाई जती बोलोनी तुम्ही आदि करुणे मुख्य जे जे हा भीष्म गंगा नंदनो जो प्रताप तेजस्वी भानु रिपू गज पंचाननो कर्णवीरा या एकेकाचे निमणो व्यापारे हे विश्व होय सहरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची एक विकर्ण वीरा हे हा श्वत्थामा पैल पाहे याचा अडधरू सदावाहे कृतांत मनी समिती जयो सोमदत्ती ऐशे आणि कही बहुता हाती जयाची बळामिती दाता ही नेने जे शस्त्रविद्या पारंगता मंत्रावतार मूर्त हो काजे अश्रजात येथुनी रूढ प्रति मल्ल जगी पुरता प्रतापांगी परी सर्व प्राणे मजची लागी आराढले असते पतिव्रतेचे हृदय जैसे
पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटाशे आमुच्या काजाचे निपाडे देखत्या आपले जीवित्व थोकडे ऐशे निरवधी चोखडे स्वामी भक्ता झुंजती कुळकणी जाणती आकळे कीर्ती सजिती हे भव असो क्षात्र नेती येथोनिया आयसे सर्वा परे पुरते वीरदळे आमुते आता काय गणूया ते अपार हे वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठो जो जग जेठी जगी सुबटू तया दळ वैभव पणाचा पाटून भीष्माशी पै आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नाशिले येणे पाडे थे कुले लोकात्रया आधीच समुद्र पाहे आतेत दुवाळपणा कवना नाही मग वडवा नळ तैसे पायाही विरजा जैसा नात्री प्रलय वन्य हा महावातो या दोघा जैसा सांगातो तैसा हा गंगा सुतो सेनापते आता येणेशी कवन भिडे हे पांडव सैन्य कीरा थोकडे वर चिले निपाळे दिसत असे आवरी भीमसेनू बेथू तो जाहला शेषनाथू ऐशे बोलनिया मातो सांडली तेने मग पुनरुपी काय बोले सकल सैनिका ते म्हणतले आता दळभारा पुलाले सरसे करा जया जियाक्षोहिणी तेने त्या आयनी वर्गणा कवन कवनी मारतिया तेने त्यावरी जे भीष्मातळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळा हाचे करक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभार आघवा साचा मुचा या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादो तो गाजत असे अद्भुतो दोन्ही सैन्यातून प्रतिध्वनीन समातो उपजत असे तयाची तुळ घासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बदिरीभूत झाले आजैशी आकाश का पडिले तुटोनिया गडगडीत अंबर उंच बळत सागर क्षोभले चराचर कापत असे तेने महाघोष गजरे दुमे तातगिरी कंदरे तवदळा माझी रण तुरे आस्फोरिली उदंड सैंद वाजते भयानके खाखाते महाप्रळय जेथे धोकणाशी
भिरी निशान मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासूर रण कोल्हाळ सुभटांचे आवेशे भुजा त्राटिती विस नेले हाका देती जेत महामद भद्र जाते आवर्तिना तेत भेडांची कवन मातू काचया केर फिटतो जेने दचकला कृतांतो अंगणे घे एका वयाचे प्राण गेले चांगाचे दांत बैसले बिरुदाचे दादुले हिवता ते साद्भुत तूर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकळू देव म्हणती प्रळय काळो ओढवला आजी ऐशी स्वर्गी मातो देखो नितो आकाशो आतव पांडव दळातो वर्तले काय हो का निजसार विजयाचे की ते भांडार माते जाचे जेत गरुडाचे जावळे कातले चारी आकी पाखांचा मेरू जैसा की पारवांचा मेरू जैसा रवरू मिरवतशे तैसा ते जे कोंदाटल्या दिशा जयाचेनी जेताश्ववाहकापण वैकुंठी चराना जाण तया रथांचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरे वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंग धरो अर्जुनेशी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे पायिक पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पाचजन्य स्फुरिला अवलिळाची परितो महाघोष थोरू आगाजतासे गहिरो जैसा उदेला लोपी दिन करो नक्षत्राते तैसे तुरंबंबाळ भोवते कौरवदळी गाजत होते ते हारपोणीने नौके होते गेले तेथ तैसाची देखे रे निनादे अति गजरे देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला ते दोन्ही शब्दाचाट मिळले कवटा ते ब्रह्मकटाह शतकुट हो पातसे तव भीमसेनो विसनैला जैसा महाकाळ खवळला तेने पौंड्रो अस्फुरिला महाशंख तो महाप्रळय जलधरू जैसे गडा गडित गहिवरू तव अनंत विजय युधिष्ठिरो अस्फुरितासे नकळे सुघोषू सदेव मने पुष्पको जेने नादे आतंको गज बजला ठाके तेत भूपती होते अनेका द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहो तेत अर्जुनाचा सुतो सात्यकी अपराजितो दुष्ट धुम्नपणातू शिखंडी हणन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर ती नाळा शंख निरंतर स्फुरिले तेने महाघोष निर्धाते शेष कुर्मा वचिते
गजब जोनी भूभाराते सांडू पाहते ते ततिने लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळता कैलास वेरी पृथ्वी तळा उलथो पाहात आकाशाशे आसुळत ते तसडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळ वादी जाहली ऐशी कटाळे पिटली सत्यलोकी देहाची दिन थोकला जैसा प्रळय काळ मांडिला तैसा हाहाकार झाला ती लोकी ते देखोन्यादी पुरुष विस्मितो म्हणे झणे होय पांतू मग लोपिलाद्भुत संभ्रम तो म्हणून विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले जय मा शंकर स्फुरले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहारला परी पडिसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा जैसा गजघटा तू सिंह लीला विदारितो तैसा हृदयाते भेदितो कौरवांचिया तू गाजत जवायकते उभेची हे घालिती एकमेका ते म्हणती सावध रे सावध तेत बळ प्रौढी पुरते मारती वीर होते ती पुनरपी दळाते आवरिले मग सरी शेपणे उठावले दृढ वटोने उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रया तेत बाणवरी धनुर्धर वर्षता ते निरंतर जैसे प्रयात जलधर अनिवार्यका ते देखल्या अर्जुने संतोष घेऊन म्हणे मग संभ्रमेशेने दिठी घालितसे तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले तव निळा धनुष्य उचलिले पंडुकुमरे तिवेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरीर्थ पेलावा नेऊने मध्ये घालावा दोही दळा ते वेळे अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथ पेलावा नेऊने मध्ये घालावा दोही दळा जो मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याळी नाशिक झुंज तेजे येथ आले असती आघवे परी कवणे शिम्या झुंजावे हेरणे लागे पहावे म्हणून या बहुत करुण कौरव हे आतुर दुःख स्वभाव वाटी विनहाव बांधती झुंजी झुंजाच्या वडी धरती परे संग्रामी धीर नव्हती हे सांगो निराया प्रती काय संजयो म्हणे अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रथ पेलिला दोन्ही सैन्या माझे केला उभा तेने जेत भीष्म द्रोणादी जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आनिक बहु आहाते तेत स्थिर करुण्या रथो अर्जुनाशे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेशी मग देवा म्हणे देख देखा हे गोत्र गुरु अशेख तव कृष्ण म्हणे नावेक विस्मयो जाहला
तो आपण म्हणे येत काय कवण जाणे हे मनी धरलेने परे काय आश्चर्याशे आयशी पुढील शे घेतो तो सहज जाणे हृदयस्थो परी उगाशे निवांतो ते वेळी तव ते तपार्थ सकळ पितृपित्तामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जाहला आ इष्टमित्रा पुले आ कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी सुहृज्जन सासरे आणि काही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेता जया उपकार होते केले के आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐशे गोत्रची दोन्ही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ते वेळी अवलोकिले आ ते तमने गजबज झाली आणि कवना पैश कृपा उपजली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुण लावण्याथी तियानी किते न साहते सुते जपणे आ नवे आवडेचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विनानुसरे भ्रमला जैसा की तपोबळे तपोबळे क्रुद्धी पातल्या भ्रंशे बुद्धी मग तत्तया विरक्ता सिद्धी आठवेना तैशे अर्जुना तेत जाहले असते पुरुषत्व गेले ते अंतःकरण दिदले कारुण्याशी देखा मंत्रज्ञ बरळो जाय तेत का जैसा संचार होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला म्हणून असता धीर गेला हृदया द्रवाला जैसा चंद्रकळे शिवतला सोमकांतो तया परी पाळतो अतिस्नेहे मोहे तो मग सखे दासे बोलतो श्री अच्युतेशी तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्ग आगवा देखिला येथा हे संग्रामे उदित जाहले असते कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावे चिन्हेनो काय मजा पण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंडासे कोरडे होत विकळता उपजत गात्रांशी सर्वांग कंटाळाला अति संताप उपजला तेथे बेंबळा हातू गेला गांडीवाचा तेन धरतची निष्ठले परी नेण्याचे हातो निपडिले ऐशे हृदय से व्यापिले मोहेने जे वज्रापासून कठीण धुरधर ते दारुण तया होना साधारण हे स्नेह नवल जेने संग्रामी हरो जिंतिला निवांत कवचांचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी जैसे भ्रमर भेदी कोडे भलतेशे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी तेत उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरू नेणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा
हे आदिपुरुषाची माया ब्रह्मयाहीन हेची आया म्हणून भुलविलाय केराया संजयो म्हणे आवधारी मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजनो विसरलाभिमानो संग्रामीचा कैशिनेनो सदयता उपनली तेथे चिंता मग म्हणे कृष्णाता नसिजेथ माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका कान वधावे हे रे आगवे गोत्रज आमुचे म्हणून जळो हे झुंज प्रत्ययाने मजा येणे काय काज महापापे देवा बहुता परी पाहता येत ओखटे होईल झुंजता आवर काही चुकविता लाभूतया विजय वृत्ती काही मज सर्वता काज नाही एवं राज्य तरी काही हे पाहून या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळता गवे पार्थू म्हणे या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थू म्हणे तेने सुखवेन होईला ते भल तैसे साहिजेला वरी जीवित ही वेचिजेला याची लागी पर्याशिधा घातू किजे मग आपण राजसुख भोगिजे हे स्वप्नी मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे जरी वडिलाया चिंतावे विरुद्ध म्हणे पुत्रा तेची कुळ तयाचे काय हेची फळ जे निर्दाळी जे केवळा गौत्र आपुले हे मनेची केवी धरिजे आपण वज्रायसे होईजे वरी घळे तरी किजे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे हे जीवित ही उपकारावे आकाजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे तेची हे समजता परी कैसे कर्म विपरीता जे झाले असते अध्यत जे झाले असते उद्यत झुंजावया आंतोरिया कुमरे सांडोनिया भंडारे शस्त्राग्री जिवारे आरोधुनी आयश्या ते कैसे निमारू कवनावरी शस्त्र धरून निज हृदया करो घातु केवी हे नेनशी तू कवन परी पैल भीष्म द्रोण जयाचे उपकार साधारण आम्हा बहुत हेत शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ पुत्र ना तू केवळ इष्ट हे असते अवधार्याती जवळिकेचे हे सकळे सोयरे आमुचे म्हणून दोषाथी वाचे बोलताचे
हे वरी भलते करीतो आताचे ते मारितो परी आपण म्हणे घातो न चिंतावा त्रैलोक्याचे अनकळिते जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाच रे मी जरी आजे ताईशे किजे तरी कवनाच्या मने उरिजे सांगे सुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जरी वधू करी गोत्रजांचा तरी वसोटा होणे दोषांचा मज जोडीलाशी तू हातीचा दुरी होशी कुळहरणे पातके ती अंगी जळती शेखे तै वेळी तो कवणे के देखावाशी जैसा उद्याना माझी अनळो संचरला देखो ने प्रबळो मग क्षणभरी कोकिळो स्थिर नोहे का सकर्दम सरोवरो अवलोकोणे चकोर न शेवित्या भेर करुणे निघे तया परी तू देवा मज झकवून नये शिमावा जरी पुण्याचा ओलावा ना शिजेल म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरे हे किडाळ बहुते परे दिसतसे तुझशी अंतराय होईल मग सांग्या मुचे काय उरेल तेने दुःखे हे फुटेल तुझ विन कृष्णा म्हणून कौरव हे वधी जती मग आम्ही भोग भोगी जती हे असो महात अघडते अर्जुन म्हणे हे अभिमान नवदे भुलले जरी संग्रामाले तरी आम्हा ही तापुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे ज्या पुढे आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळ कुठ हा जगी मार्गी चालता पुढा सिंह झाला वचिता तो तव चुकविता लाभो आथी असता प्रकाश सांडावा मग अंधकृप अस्रावा तरी तेथ कवन देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी तरी क्षणी एक कवळुने जाळो शके तैसे दोषे हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणता हि केवी येथ प्रवर्तावे ऐसे पार्थ ते अवसरी म्हणे देवा उधारी या कल्पशाची थोरी सांगे न तुझा जैसे काष्टे काष्ट मतिजे ते तवन्ने एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रची परस्परे जरी वद घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे म्हणून येणे मापे वंशज धर्म लोपे मग धर्मची आरोपे कुळा माझी तेत सारा सार विचारावे कवणे कायाचरावे आणि विधी निषेधाघवे पारुषती आस्तादिपू दवडिजे मग अंधकारी राटिजे तरी उजूची काळ खळिजे जयापरी तैसा कुळी कुळक्षय होय तै वेळी तो अद्य धर्मो जाय मग आन काही आहे
पापा वाचुनी आजय यम नियम ठाकती तेथ इंद्रे सैरा विचरती म्हणून व्यभिचार घडती कुळ श्रियाशी उत्तमादमी संचरती ऐशे वर्णावर्ण मिसळती तेत समूळ उपडती जाती धर्म जैशी चोहाटाची बळी पाविजे सैरा कावळी तैशी महापापे कुळी संचरती मग कुळा तया शेखा आणि कुळ घातका एरा नरका जाण्याथी देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेत नित्यादि क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेत कवना तिळोदके कवनार्पी तरी पितर काय करीती कैशेनी स्वर्गी वसती म्हणून तेही ती कुळापाशी जैसा नखाग्रे व्याळू लागे ते शिखात व्यापी वेगे तेवी अब्राह्य कुळ आघवे अल्प विजे देवावधारी आणि कैक एत घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे जैसा घरी आपुला वाणी वशे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वलिला जाळून घाली तैशिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही पावती निमित्तेने तैशे नाना दोषे सकळा अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडलिया ते ठाई मग कल्पांती उकलो नाही येसने पतना कुळक्षय अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजुनी वरी त्रासो नुपजे हृदय वज्रत्वे काय किजे अवधारिपा अपेक्षिजे राज्य सुख जया लागे ते तव क्षणिक ऐसे जानताही देख अवेरुणा जे हे वडील सकळा पुले वधावया दिठी सुदले सांग पा काय थे कुले घडले आम्हा आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडूने सावे बाण याचे तयावरी होय जितुके ते मरण हे वरी निके परीने कल्मशे चाड नाही ऐशे देखुनी सकळा अर्जुन्या पुले कुळा मग म्हणे राज ते केवळा निरय भोगो ऐसे ते अवसरे अर्जुन बोलिला समरे संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहेवरू आला ते तवडे घातले खाला रथोनिया जैसा राजकुमार पदच्युत सर्वथा होय उपहतो कारवी राहुग्रस्तो प्रभाहिनो आनातरे महासिद्धी संभ्रमे जिंतिला तापसो ब्रह्मे मग आकळोने कामे दिनो किजे तैसा तो
धनुर्धरो अत्यंत दुःखे जर्जरो दिशे जे तरवरो त्यजिला तेने मग धनुष्यबाण सांडिले न धरत श्रुपाताले ऐशे ऐकराया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथो देखोने सखेद पार्थो कवणे परे परमार्थो निरोपिला ते सविस्तर पुढारे ते सविस्तर पुढारे कथा आती सको तुकाय कथा ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासो हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकिया भावार्थ दीपिकाया अर्जुन विषाद योगो नाम प्रथमो अध्याय। ओम ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय। ओम पांडुरंगाय नमः।